क्षणाची समोर येते। शिवसेना उमेदवार महेश सावंत यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। माहीम विधानसभा मतदारसंघाचे ते उमेदवार आहेत। आपण पाहतोय माहीम विधानसभा मतदारसंघ खरं तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ठाकरे गटाकडनं महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। निश्चितच खरं तर मोहिनी सदा सरवणकर हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि अगदी त्यांनी उमेदवारी मागे शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेली नव्हती। मात्र ही दृश्य आपण बघतोय, अतिशय महत्त्वाचा तरुण चेहरा, तरुण उमेदवार, पहिल्यांदाच रिंगणात उतरलेले अमित ठाकरे हे आता मतदानासाठी रवाना झालेले आहेत। राज ठाकरे यांनी कसून प्रयत्न आता अमित ठाकरे यांच्यासाठी केले असल्याचं बघायला मिळालेलं आहे आणि अमित ठाकरे शांत संयमी असं व्यक्तिमत्व खरं तर जनतेसमोर आहे आणि ते आता मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत। माध्यमांशी ते काय संवाद साधतात, काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। माहीम विधानसभा मतदारसंघातून आता अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि अमित ठाकरेंनी मतदान करण्याआधी देवाचं दर्शनही घेतलं। एकूणच आपण पाहतोय माहीम विधानसभा मतदारसंघ यंदा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी खरं तर अनेक प्रयत्न राज ठाकरेंनी केले। भाजपकडून सुद्धा तसे प्रयत्न करण्यात आले, कारण भाजपला राज ठाकरेंनी लोकसभेच्या वेळी पाठिंबा दिला होता, त्यामुळे राज ठाकरेंसाठी भाजपनं या ठिकाणी माहीम मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ नये अशी इच्छा होती। मात्र तरी सुद्धा शिंदे गटाचे सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते, त्यामुळे आता यंदाची ही निवडणूक अतिशय चुरशीची असणार आहे। अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत असा हा तिहेरी सामना होणार आहे। निश्चितच ही तिरंगी लढत तर मोहिनी असणार आहे। मात्र यावेळेस महत्त्वाचं म्हणजे हा एक असा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये होणाऱ्या या लढतींवरून महायुतीमध्येच बिघाडी झाली असल्याचं बघायला मिळालेलं होतं, कारण एकीकडे भाजपचा अमित ठाकरे यांना पाठिंबा बघायला मिळाला, तर दुसरीकडे सदा सरवणकर यांची वारंवार समजूत काढून सुद्धा सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये आणि अमित ठाकरे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी थेट सदा सरवणकर यांच्या कन्या सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या होत्या। अगदी नक्कीच आपण पाहतोय सेजल या ठिकाणी योगेंद्र पवार हे सुद्धा सहकुटुंब आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत। दोन तरुण चेहरे सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय, एकीकडे अमित ठाकरे, दुसरीकडे योगेंद्र पवार। पहिल्यांदाच हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना राजकीय वारसा खरं तर मोठा लाभलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही उमेदवार आपलं नशीब आजमावतात। कशा पद्धतीने त्यांना मतदार आणि जनता साथ देते ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे। अमित ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधतायत। यावेळेस त्यांनी देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि अगदी काही वेळातच ते मतदान सुद्धा करणार आहेत। त्याआधी ते माध्यमांसोबत संवाद साधत असल्याचं बघायला मिळतं। ते नेमकं काय बोलतात ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। अमित ठाकरे